हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 ऑगस्ट मंगळवार. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपलं यश नक्कीच अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत काही ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटनांच्या नोंदी, त्या घटना कधी घडल्या होत्या, त्यांचा इतिहास, याचबरोबर काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया 10 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 1809 साली स्पेनपासून इक्वेडोर या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. इक्वेडोर हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश असून इक्वेडोरच्या उत्तरेला कोलंबिया, पूर्व व दक्षिणेला पेरू तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले क्वितो ही इक्वेडोरची राजधानी आहे. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 10 ऑगस्ट 1821 साली मिसुरी हे अमेरिकेचे 24वे राज्य बनले होते. आजच्याच दिवशी 1846 साली युनायटेड स्टेट्स सरकारद्वारे प्रशासित संग्रहालय आणि संशोधन केंद्राचा एक गट असलेल्या स्मिथसोनियन संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सन 1979 साली प्रथम भारतीय प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन SLV-3 प्रक्षेपित करण्यात आले. आजच्याच दिवशी सन 1999 साली इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉक्टर मो वा चिपळूणकर स्मृती पुरस्कार डॉक्टर निवास पाटील व डॉक्टर प्रकाश तुपे यांना जाहीर करण्यात आला होता. सन 2000 साली श्रीलंकेचे माजी पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 10 ऑगस्ट 1755 साली मराठा साम्राज्याचे 9वे पेशवा व पेशवा बालाजी बाजीराव यांचे धाकटे पुत्र नारायणराव पेशवे यांचा जन्म झाला. 1855 साली राजस्थानमधील जयपूरच्या अत्रौली घराण्याचे संस्थापक व भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक अलादिया खान यांचा जन्म झाला. 1860 साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पहिल्या आधुनिक ग्रंथाचे लिखाण करणारे भारतीय संगीत शास्त्रज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1874 साली अमेरिकन अभियंता, व्यापारी व राजकारणी तसंच अमेरिकेचे माजी 31वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट क्लार्क हुवर यांचा जन्म झाला. सन 1902 साली कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री एडिथ नोर्मा शेअरर यांचा जन्म झाला. सन 1913 साली महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्कृत व प्राकृत विद्वान डॉक्टर अमृत माधव घाटगे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1962 साली भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीजचे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. सन 1950 साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार खेमचंद प्रकाश यांचं निधन झालं.
आजच्याच दिवशी सन 1977 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय ध्वजगीत विजयी विश्व तिरंगा प्यारा या गीताचे रचनाकार, कवी व गीतकार श्यामलाल गुप्ता यांचं निधन झालं. सन 1995 साली भारतीय हिंदी साहित्याचे प्रख्यात व्यंगकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्म झाला. सन 1986 साली भारतीय लष्कराचे 13वे प्रमुख जनरल अरुण कुमार श्रीधर वैद्य यांचं निधन झालं. सन 1999 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदी संस्कृत अभ्यासक, साहित्यिक, इतिहासकार, निबंधकार आणि समालोचक बलदेव उपाध्याय यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडत असेल. तेव्हा तुमचे फीडबॅक किंवा सजेशन्स तुम्ही आम्हाला आमच्या 8698869880 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता. याचबरोबर जर तुम्हाला मागच्या काही दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र अँकर FM, रेडिओ पब्लिक, स्पॉटिफाय म्युझिक ॲप किंवा मग गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. आणि हो, आमचं रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी परीक्षांचे अपडेट मिळू शकतात. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या नोंदी जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.